आणि महापालिकेच्या राज्याच्या या निवडणुकांमध्ये सगळ्यात गाजणारा आणि बराच वादग्रस्त ठरत असलेला विरोधकांकडनं वादग्रस्त ठरत असलेला मुद्दा म्हणजे उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा। राज्यभराचा विचार केला तर एकूण 67 उमेदवार हे बिनविरोध विजयी झालेत मतदानापूर्वी आणि निकालापूर्वी। याच मुद्द्यावरनं आता मनसे कमालीची आक्रमक झालेली आहे आणि मनसेनं राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेत निषेधाचं पत्र सुपूर्द केलं। यावेळी ठाण्यातील निवडणूक अधिकाऱ्यांबाबत तक्रार करण्यात आली आणि सत्ताधाऱ्यांनी पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला। सोबतच बिनविरोध निवडणुकीविरोधात अविनाश जाधव आणि काँग्रेसचे समीर गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आहे। बिनविरोध संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नसल्याचा दावा या याचिकेच्या माध्यमातून केला गेलाय, त्यामुळे कोर्ट याचिकेबद्दल कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। निवडणूक आयोगाने देखील याची चौकशी लावलेली आहे। तर फक्त त्याची चौकशी लावून होणार नाही, कारण जे आरओ आहेत किंवा जे जिल्हाधिकारी आहेत यांनीच आधीपासून या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे। तर या सगळ्याची चौकशी ही निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत व्हावी किंवा हायकोर्टाच्या निगराणीत व्हावी अशी याचिका आज आम्ही दाखल करतोय। आणि जर खरंच न्याय द्यायचा असेल तर मला असं वाटतं की यात एका वेगळ्या संस्थेकडनं ही सगळी चौकशी व्हावी आणि तोपर्यंत हा संपूर्ण निकाल हा राखून ठेवला पाहिजे। माझ्या 2 मागण्या आहेत की ज्या आरओज होत्या ज्यांनी ह्या सगळ्या प्रकारे गोंधळ घातला त्यांचे जे तिथले जे फुटेज आहेत ते चेक करावे। उमेदवारांना मतदान त्या केंद्राच्या बाहेर कोण घेऊन येत होतं ते कुठल्या पक्षाचे होते ते चेक करावे। आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुकीचे जे निकाल आहेत ते राखून ठेवावेत, तोपर्यंत ते निर्णय जाहीर करू नयेत। अशा 2 मागण्यांसाठी मी आज यांची भेट घेतली। आणि याच मुद्द्यावरनं काल अविनाश जाधव यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विक्रांत घाग यांचा एक व्हिडिओ शेअर केलेला होता, ज्या व्हिडिओमध्ये ते उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जात आहेत, तिथून बाहेर परत येत आहेत असा व्हिडिओ होता। विक्रांत घाग यांनी आपली उमेदवारी मागे घेतली, हे सगळं दबावापोटी झाल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला। पण आज विक्रांत घाग यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेत। मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक पोलीस ऑफिसर आहे जो एकनाथ शिंदेच्या घरी चाललेला आहे। याची चौकशी नको का व्हायला? आता हा प्रूफ आहे ना, सरळ प्रूफ आहे की एकनाथ शिंदेच्या घरी एक पोलीस अधिकारी हे आमच्या उमेदवाराला घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी जाऊन अर्ज पाठी घेतलेला आहे। सो या सगळ्या गोष्टी पाहता ही संपूर्ण निवडणूक ही मला असं वाटतं पैशानी आणि पोलीस यंत्रणेच्या दबावाखाली लढली जाते। मी शिंदे साहेबांना भेटल्यानंतर जरी अर्ज मागे घेतला असेल तरी माझं डिसिजन पहिलंच झालं होतं, कारण माझ्यावर कुणाचाही दबाव नव्हता किंवा काही नाही। माझ्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मी माझा अर्ज मागे घेतलेला आहे आणि शिंदे साहेबांच्या उमेदवाराला मी पाठिंबा जाहीर केलेला आहे। मला कुठलाही अधिकारी आतमध्ये घेऊन गेला नाही। मी माझ्या स्वतः बुक मध्ये एंट्री करून डीसीएम शिंदे साहेबांच्या बंगल्यात एंट्री बुक मध्ये एंट्री करून माझं नाव लिहून मी आतमध्ये गेलेलो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।